जी हम दूसरे एक्चुअली बड़े प्रोजेक्ट है, क्योंकि पहला जो स्टील प्लांट है वो कोनसरी में है। हम दूसरा प्लांट फैक्ट्री डाल रहे हैं यहाँ गढ़चिरौली में। एंड अभी गढ़चिरौली एक नए इंडस्ट्रियल रेवोल्यूशन में जा रहा है, जो सुरजागढ़ माइनिंग जब से स्टार्ट हुआ तब से एक अलग ही लहर आई है। एंड गढ़चिरौली फ्यूचर का स्टील हब बनने जा रहा है। कितने लोगों को यहाँ पे नौकरियां? जो हमारा टोटल प्रोजेक्ट है सर, वो 0.75 मिलियन टन पर एनम के हिसाब से स्टील मैन्युफैक्चरिंग होने वाला है, जो विल इंक्रीज इट टू 2 मिलियन टन पर एनम। एंड यहाँ पर 7 से 8 हजार लोगों को नौकरी मिलेगी, डायरेक्ट एंड इनडायरेक्ट। एंड जो हमारा टोटल कॉस्ट ऑफ प्रोजेक्ट है वो 10,000 करोड़ का है। अभी यहाँ ज्यादा मैं कुछ कहना नहीं चाहता हूँ। 10,000 कोटी का यहाँ पर एक प्रकल्प यहाँ तैयार होने जा रहा है अपना सुरजागढ़ इस्पात के माध्यम से, जहाँ की 8 से 10 हजार लोगों को यहाँ पर काम मिलेगा। और काफी समय के बाद यहाँ पर एक इस विधानसभा क्षेत्र के अंदर एक उद्योग यहाँ पे आने का एक सौभाग्य प्राप्त हुआ। और यहाँ पे दोनों उप मुख्यमंत्री अजीत दादा पवार और देवेंद्र जी फडणवीस और उद्योग मंत्री उदय सामंत यहाँ आने वाले हैं, और जल्दी वो भी पहुंचेंगे। अब एक हेलीकॉप्टर पहुंच गया, दूसरा हेलीकॉप्टर पहुंचने वाला है। और यहाँ पे लोगों का कल्याण के लिए हमको ये सब काम हमने किया। बख्शिश पत्र हमने जमीन मेरे इच्छे के अनुसार मैंने दिया है। लोगों का यहाँ पर जरूर फायदा होने वाला है। आगे चला मंत्री आणि अर्थ व नियोजन मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्यावर स्वागत करतात। मी आमंत्रित करते श्रीमती शीतल सोनानी यांना। यानंतर मी विनंती करते श्रीमती नीतू जोशी यांना। त्यांनी माननीय शालेय साहित्याचं वाटप सन्माननीय अतिथींच्या हस्ते मंचावर संपन्न होते। त्यानंतर या भागाचा सर्वात योग्य विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप सन्माननीय अतिथींच्या हस्ते होतं। एकदा जोरदार टाळ्या आपल्या सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी आणि सगळ्या अतिथींसाठी झाल्या पाहिजेत। तसंच या भागातली जी मेडिकल फॅसिलिटीज आहेत त्या सुधारण्यासाठी डीजी साहेब, पाटील साहेब, कलेक्टर साहेब, प्रभाकरजी, जोशी साहेब, सर्व या व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, सर्व पत्रकार, उपस्थित सर्व या वेगवेगळ्या गावातून आलेले सर्व माझे बंधू आणि भगिनी, जे माझा एक प्रकारचं विजन होतं। निवडणुकीमध्ये मी बोललो होतो शिक्षण, सिंचन आणि रोजगार
निर्माण झाला पाहिजे. आणि हा चॅलेंज सगळ्यांना वाटत होता की हा काय फक्त बोलतात आणि काही होत नाही. आज सुद्धा काही लोकांनी प्रतिक्रिया दिला विरोधी पक्षांनी की आमच्या खासदाराला बोलवलं नाही, हा माझ्या घरचा कार्यक्रम आहे. हे काही शासकीय कार्यक्रम नाही. सुरजागर इस्पातचे सुनील जोशी यांनी सगळ्यांना निमंत्रण केलं. ज्याला ज्याला निमंत्रण करायचं होतं त्यांना निमंत्रित केले आणि ते सगळे इथे आले. मी हार्दिक स्वागत करतो आपले दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आणि उद्योगमंत्र्यांचा की आपण इतका पाऊस असताना आमच्या लोकांकरता इथे पण आलेला आहे. आमच्या आपल्या 2 शब्द ऐकण्याकरता सगळं इथे लोक इथे आलेले आहेत. हा महत्वाचा आहे. आणि त्याच्या प्रकारचं पाऊस असताना मंत्री लोक पहिले यायला पाहत नाही, परंतु आपण जे हिंमत केलं त्याचा मी दाद देतो. कारण की हा लोक इथे सगळं आदिवासी या भागामध्ये सगळं जे काही आपल्याला या क्षेत्रामध्ये 10 किलोमीटरचं क्षेत्र पाहिलं तर सगळे आदिवासी गाव आहेत. 100% ट्रायबल विलेज आहे. आणि या ज्या लोकांनी आपल्याला जमीन दिलं आदिवासी लोकांनी या गावकऱ्यांनी त्यांचा सुद्धा यानिमित्ताने मी हार्दिक आभार मानतो. माझा तर सोडून द्या, आम्हाला आमच्या वडिलोपार्जित जमीन होता आम्ही देऊन टाकलो कंपनीला. कंपनी माझ्याकडे आले, त्यांनी सांगितलं तुम्हाला आम्हाला जमीन दिलं तर आम्ही सुरजागर इस्पातचा कारखाना आपण इथे उघडू. भूमिपूजन आज झाले. परंतु जे विरोधी लोकांना जे वाटत होता की हा काही होणार नाही, फक्त भूतकाळ देतात अशा प्रकारचे जे सांगणारे आहेत त्यांचा आम्ही त्यांना सर्व आम्ही दाखवलं की हे कार्यक्रम आज इथे सुरू. आता जे भूमिपूजन झालेलं आहे, उद्यापासून जे आपल्याला वॉल कंपाऊंडचं काम होईल, आपले जे बिल्डिंगचे काम इथे होतील, हे सगळं काम आता ताबडतोबीने आता हळूहळू टप्प्याटप्प्यामध्ये सुरू होणार आहे. सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री, या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा, कॅबिनेट मंत्री आदरणीय धर्मराव बाबा आत्रामजी, माझे तरुण सहकारी पार्थजी पवार, हर्षदीपजी कांबळे, या प्रकल्पाचे प्रमुख सुनीलजी जोशी, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधुआणी बहिणी, मी शासनाच्या वतीने आणि उद्योग विभागाच्या वतीने सर्वप्रथम सुनील जोशींना मनापासून धन्यवाद देतो की आपण जो डावसला MOU केला होता त्या MOUचा आणि त्या कामाचा शुभारंभ आज आपण गडचिरोलीमध्ये करताय. ही गडचिरोलीसाठी तर महत्त्वाची बाब आहेच, परंतु महाराष्ट्राच्या औद्योगिक जगतासाठी देखील महत्त्वाची बाब आहे. आता आत्राम साहेबांनी या ठिकाणी सांगितले की अनेक लोक प्रकल्पाच्या निमित्ताने या महायुतीच्या सरकारवर टीका करतात, पण डावसला जे काय MOU झाले होते त्याची अंमलबजावणी हे शासन कशा पद्धतीने करतोय याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सुरजागड इस्पात कंपनीच्या आजच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे. आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये आत्राम साहेब फक्त आता हा प्रकल्प येऊन थांबणार नाही, तर मला असं वाटतं की लॉईड्सचा एक प्रकल्प या ठिकाणी सुरू झालेला आहे, त्याचं काम सुरू झालं आहे. अजून 35,000 कोटीचा प्रकल्प त्यांचा या गडचिरोलीमध्ये येतोय. त्याच्यासाठी 800 हेक्टर जमीन जी एक्वायर करायची आहे त्या जमिनीचं ॲक्विजिशन देखील या गडचिरोलीमध्ये सुरू झालेलं आहे. पवार यांनी आमंत्रित करते. आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी धर्मराव बाबा आत्राम, उदय सामंतजी, इस्पात प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन सुनील जोशीजी, बी प्रभाकरनजी, वेदांत जोशीजी, बलराम सोमाणीजी, हर्षदीप कांबळे, संदीप पाटील, जिल्हाधिकारी सुनील दैने, पोलीस अधीक्षक निरोत्पर, प्रदीप वासेकर, आपले सरपंच सायलू मडावी, विशेषतः या परिसरातील जमलेले सर्व माझे प्रतिष्ठित नागरिक, माझे सगळे आदिवासी बांधव, राज्य सरकारच्या विविध खात्याचा उपस्थित असणारा सर्व आमचा अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग, पत्रकार मित्र आणि तरुण मित्रांनो, आज सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या भूमिपूजन
भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही सगळेजण या परिसरामध्ये आलो. खरं तर कार्यक्रमाला सुरुवातीलाच मी क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याचं, त्यांच्या शौर्याचं, त्यागाचं स्मरण करतो आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांच्या विरुद्ध सशस्त्र लढा देणारे थोर क्रांतिकारी भगवान बिरसा मुंडा यांना वंदन देखील करतो. आज आषाढी एकादशी. आषाढी एकादशीच्या निमित्तानं बा पांडुरंग आणि वारकरी माऊलींना वंदन करतो. आपल्यासह राज्यातल्या सर्व भाविकांना देखील मी मनापासून शुभेच्छा देतो. राज्यात पाऊस पाणी चांगला होऊ दे, सगळीकडेच होऊ दे. माझ्या आदिवासी बांधवांना राज्यातील शेतकऱ्यांच्या घरामध्ये धनधान्याची सुबत्ता येऊ दे. माय माऊली आर्थिकदृष्ट्या ही माझ्या राज्यातली सक्षम होऊ दे. आपल्या राज्यामध्ये, समाजामध्ये, सर्व जाती धर्मामध्ये एक जातीय सलोखा राहू दे, त्याच्यामध्ये एकजूट राहू दे. बंधुत्वाची भावना कायम आपल्या सगळ्यांच्या मध्ये राहू दे. महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर घेऊन जाण्यासाठी आम्हाला शक्ती दे, असा पांडुरंगा चरणी साकडं हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण पहाटे पूजा ज्यावेळेस पांडुरंगाची तिथं जाऊन केली, त्यांनी पण कशाच प्रकारचं मागणं केली नाही. त्यांना या कार्यक्रमाला यायचं होतं, परंतु ती पूजा देखील महत्वाची. यंदा प्रचंड समाज तिथं जमलेला आहे. जवळपास 18 ते 20 लाख वारकरी संप्रदायातील लोक आणि पांडुरंगाचं दर्शन घेण्याच्याकरता समाज तिथं जमलेला आहे. मित्रांनो, आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. आम्ही आषाढी एकादशीच्या निमित्तानं या परिसरामध्ये आलोय. तसं बघितलं तर महायुती सरकारमध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामील झालो आणि त्याच्यानंतर हा 3रा ते 4था माझा या जिल्ह्याचा दौरा आहे. वेगवेगळ्या दौऱ्याच्या निमित्तानं मी इथं आलेलो आहे. एकंदरीतच सुरुवातीलाच आम्ही शासन आपल्या दारी अशा प्रकारचा कार्यक्रम बाबा आपण सुरुवातीला घेतला. मुख्यमंत्री आम्ही देवेंद्रजी सगळे आलो होतो. त्याच्यानंतर पोलिसांचं जनजागरण मिळावं आणि आदिवासी बांधवांशी संवाद एक तो कार्यक्रम संदीप पाटलांनी पुढाकार घेऊन केलेला होता. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं इस्पात कंपनीच्या भूमिपूजनाच्या करता देखील आज तुमच्याशी संवाद साधण्याची संधी मिळालेली. इतके काळ गडचिरोली म्हणल्यानंतर एकदम दुर्गम भाग, आदिवासी भाग, मागासलेला भाग, परंतु खऱ्या अर्थाने निसर्गाने पण आपल्याकडे बरीच काही उदाहरण केलेली आहे. निसर्गाचं अतिशय चांगल्या प्रकारचं संरक्षण करण्याचं काम माझा आदिवासी समाज करत असतो. आणि सुदैवाने इथल्या मातीमध्ये देखील अतिशय चांगल्या प्रकारे एक माईल इथं माईल आपल्याला मिळालेली आहे. आणि त्याच्यामध्ये हजारो करोड रुपयाचा माल इथल्या परिसरामध्ये आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्यावर प्रक्रिया करणारे कारखानदारी ही या परिसरामध्ये यायला लागलेली. सुरुवातीच्या काळामध्ये व्ही प्रभाकरजींनी एक युनिट आणलं. आता इस्पातनी त्या ठिकाणी हे युनिट आणलेलं आहे. सुरुवात जरी 2,500 कोटीची असली तरी टप्प्याटप्प्याने जवळपास 8 ते 10,000 कोटी रुपये खर्च होणार. फडणवीस विदर्भ भूषण आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री, गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री, जोरदार स्वागत करूया माननीय देवेंद्र फडणवीस. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. त्याचप्रमाणे भगवान बिरसा मुंडा यांनाही नमन करतो. आज सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेडच्या भूमिपूजन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ज्यांनी राज्याला एक क्रांतिकारी अर्थसंकल्प दिला ते आदरणीय अजितदादा पवार, राज्याचे उद्योग मंत्री सन्माननीय उदय सामंतजी,
आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे मंत्री ज्यांनी या प्रकल्पाकरता पुढाकार घेऊन आपली जमीन दिली ते सन्माननीय धर्मराव बाबा अत्राम, या प्रकल्पाचे प्रमुख सुनील जोशीजी, नॉईडचे प्रभाकरनजी, वेदांत जोशीजी, विशेष रूपाने उपस्थित असलेले पार्थ पवारजी, या ठिकाणी उपस्थित श्री बलराम सोमानी, श्री संदीप शिरखेडकर, आपले उद्योग सचिव हर्षदीप कांबळे, आयजी संदीप पाटील, श्री जिल्हाधिकारी संजय बेने, श्री निलोत्पल आपले SP, त्याचप्रमाणे सरपंच साहेब मडावी, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांना आषाढी एकादशीच्या मी खूप शुभेच्छा देतो आणि पांडुरंगाला विठ्ठलाला प्रार्थना करतो की आपल्या राज्याला आणि आपल्या गडचिरोलीला पुढे नेण्याकरता आणि राज्याच्या जनसामान्यांचा विकास होण्याकरता पांडुरंगाने आपल्याला आशीर्वाद द्यावा आणि आम्हाला सगळ्यांना शक्ती द्यावी. खरं म्हणजे आजचा दिवस हा अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारचा दिवस आहे. ज्याला आपण कालचक्र म्हणतो, ते कालचक्र कसं फिरतं हे आजच्या दिवसाला आपल्याला पाहायला मिळतं. कारण 40 वर्षापूर्वी 1984 साली याच भागामध्ये माओवाद्यांनी सर्वात मोठं अधिवेशन घेतलं होतं आणि त्या अधिवेशनात त्यांनी जाहीर केलं होतं की भारताचं संविधान आम्हाला मान्य नाही, भारताची लोकशाही आम्हाला मान्य नाही, भारताचं आणि महाराष्ट्रातलं सरकार आम्हाला मान्य नाही आणि आम्ही आमचं सरकार चालवणार आणि आम्ही आमचं राज्य प्रस्थापित करणार. आणि त्यानंतर आपण सगळ्यांनी बघितलं की माओवादांनी ग्रसित असलेला गडचिरोली जिल्हा विकासामध्ये मागे मागे जात गेला आणि खऱ्या अर्थानं जनसामान्यांच्या जीवावर या ठिकाणी मुठभर लोकांनी केवळ आपलं स्वतःचं भलं केलं, पण त्या सामान्य आदिवासीचं, त्या सामान्य दलिताचं, त्या सामान्य माणसाचं भलं मात्र होऊ शकलं नाही. आज 40 वर्षानंतर त्याच ठिकाणी त्या सामान्य आदिवासीच्या हाताला काम देण्याकरता आणि त्याला समृद्ध करण्याकरता हे भूमिपूजन या ठिकाणी होत आहे आणि अतिशय चांगला प्रकल्प सुरजागड इस्पातचा या ठिकाणी आपण तयार करतोय. भारताच्या संविधानाची ताकद काय आहे हे आजच्या कार्यक्रमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, मला अतिशय आनंद आहे की आज आपल्याकडे ही जवळपास 10,000 कोटी रुपयाची गुंतवणूक या ठिकाणी होते आणि जवळपास जेव्हा ह्याचं काम पूर्ण होईल 8 दशलक्ष टन एवढी या ठिकाणी कॅपॅसिटी तयार होणार आहे. यापूर्वी लॉईड्सनी जी काही इन्व्हेस्टमेंट केली आहे त्याच्यामध्ये 4 दशलक्ष टन एवढी कॅपॅसिटी उभी होते. ही दोन्ही कॅपॅसिटी उभी राहिल्यानंतर जे मी सातत्याने सांगायचो की गडचिरोलीला आम्हाला स्टील सिटी ऑफ इंडिया करायचं आहे, हे दोन्ही तयार झाल्यानंतर देशाच्या 30% उत्पादन एकट्या गडचिरोलीमध्ये होईल. इतकी मोठी कॅपॅसिटी या गडचिरोलीमध्ये या ठिकाणी उभी राहते आहे. हे देखील खरं म्हणजे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. ज्यावेळी मी मुख्यमंत्री झालो त्यावेळी मी घोषणा केली होती की आम्हाला गडचिरोलीला महाराष्ट्रातला शेवटचा जिल्हा असं जे संबोधलं जातं ते संपवायचं आहे. हा महाराष्ट्रातला शेवटचा जिल्हा नाही आहे, हा महाराष्ट्रातला पहिला जिल्हा आहे. महाराष्ट्राची सुरुवात ही गडचिरोलीपासून होते, त्यामुळे शेवटचा जिल्हा म्हणून जे उपेक्षित अशा प्रकारचं भाग्य या जिल्ह्याला लाभलं आहे त्यातनं आपल्याला गडचिरोलीला बाहेर काढायचं. आणि मी प्रभाकरन, आपण या ठिकाणी आहात, मी तुमचं अभिनंदन करेन की सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही हिमतीनं या ठिकाणी समोर आला आणि आम्ही सगळी मदत करता केली आणि त्यांनी पहिल्यांदा लॉईड्सचं इन्व्हेस्टमेंट केलं आणि त्यातनं हे दाखवलं की सामान्य माणसाला समृद्धी
अफवांवर विश्वास न ठेवता लॉईड्सच्या परिसरात गेलं तर आपल्याला लक्षात येतं आमची सामान्य आदिवासी मुलगी देखील ट्रेनिंग घेऊन त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या गाड्या चालवते, आमची मुलं त्या ठिकाणी चांगलं काम करत आहेत, त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालेलं आज आपल्याला पाहायला मिळत आहे। स्थानिकांना रोजगार मिळालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता आनंद आहे सुनील जोशीजी तुम्ही हा निर्णय घेतला आणि या ठिकाणी आता हा इतका मोठा उद्योग तुम्ही लावता आणि तुम्ही देखील मी बाबा तुमचं अभिनंदन करेन। खरं म्हणजे आमचे बाबा राजे आहेत, राजांचं कामच असते प्रजेची त्या ठिकाणी सेवा करणं, पण राजांनी आपली स्वतःची जमीन ही प्रजेकरता या ठिकाणी दिली त्याबद्दल तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो। खरं म्हणजे सुनील जोशीजींची माझी भेट ही विमानात झाली, आम्ही दोघे प्रदेशात जात होतो आणि विमानातच चर्चा झाली आणि विमानातच त्यांनी सांगितलं की आता आपल्याला तुम्ही सांगता तशी इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि मी खरोखर या ठिकाणी आमचे उद्योग सचिव आणि उद्योग मंत्री दोघांचे आभार मानले की आपण अत्यंत वेगाने या संदर्भातले निर्णय घेतले। अर्थात कौस्तुभ त्याचा फॉलोअप करतच होता, पण आपण अत्यंत वेगाने निर्णय घेतले। शेवटी आपल्या इन्व्हेस्टरला आपण जर त्या ठिकाणी लवकर निर्णय घेऊन त्याचा आत्मविश्वास वाढवला तर ते निश्चितपणे काम करतात। या ठिकाणी योग्य वेळी ते सुनील जोशीजी घोषणा करतीलच, पण आपल्या या सगळ्या गतीला पाहिल्यानंतर त्यांनी आता दुसऱ्या क्षेत्रातही इन्व्हेस्टमेंट करण्याचं ठरवलेलं आहे। ते जाऊन टांझानियाला सगळं त्या ठिकाणी टायअप करून आलेले आहेत आणि अजून इन्व्हेस्टमेंट करणार आहे, पण ते तेच सांगतील मी सांगणं योग्य नाही आहे। पण मी सांगतो माझ्या सांगण्याचा उद्देश असा आहे की आपण जर उद्योजकांसोबत त्या ठिकाणी चांगला व्यवहार ठेवला आणि आपण जर वेगाने त्यांची कामं केली तर अशा प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी होत असतात। आता लॉईड्सचं एक्सपान्शन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होणार आहे। एक प्लॅन्ट त्यांचा कोणसरीचा पूर्ण झाला आहे, दुसरा प्लॅन्ट ते करतायत आणि एवढंच नाही तर हे सगळं करत असताना इतर उद्योग आले पाहिजे याकरता देखील त्यांचा प्रयत्न आहे। म्हणजे केवळ गडचिरोलीचा वसाहतीसारखा उपयोग करायचा असं नाही, गडचिरोलीचं आयरन ओर हे देशातलं उत्तम आयरन ओर आहे। हा सोहळा साजरा केल्याबद्दल फार फार धन्यवाद। आणि साहेब तुम्हाला शब्द देतो की जसं तुम्हाला आम्ही प्रॉमिस केलंय तसंच आम्ही लवकरात लवकर हा प्रकल्प उभा करू आणि इकडे लवकरात लवकर रोजगार देऊ लोकांना आणि तुमच्या आशीर्वादाने आम्ही हा प्रकल्प रेडी करू। धन्यवाद। समस्त नागरिकांना विनंती आहे की आपल्या भोजनाची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे। आपल्या आज हम सभी के लिए बहुत खुशी की बात है कि आषाढ़ी एकादशी के इस बहुत ही पवित्र दिवस पर गढ़चिरौली में 10,000 करोड़ के निवेश से इंटीग्रेटेड स्टील प्लांट सुरजागढ़ स्टील प्राइवेट लिमिटेड इसका भूमि पूजन हमने किया है। इसके कारण यहाँ पर जो स्थानिक लोग हैं, आदिवासी है, इनको बहुत फायदा मिलेगा, इनको रोजगार मिलेगा और सबसे महत्व की बात यह है कि करीब करीब 8 मिलियन टन इतना प्रोडक्शन इसका होने वाला है। 4 मिलियन टन का और प्रोडक्शन लॉयड्स के माध्यम से हो रहा है। चामोर्शी में भी करीब 35,000 करोड़ की इन्वेस्टमेंट वहां पर आ रही है, जिसमें 20,000 लोगों को रोजगार मिलने वाला है। और ये सारे प्रोजेक्ट्स हम जब कंप्लीट करेंगे तो महाराष्ट्र का जो स्टील प्रोडक्शन है उसका 30% स्टील प्रोडक्शन ये अकेला गढ़चिरौली करेगा। हमने जो कहा था स्टील सिटी होगी उसकी ओर गढ़चिरौली बढ़ रहा है। विशेष रूप से हम हमेशा ये कहते थे कि गढ़चिरौली ये महाराष्ट्र का आखिरी गांव नहीं है, आखिरी शहर नहीं है, या आखिरी जिला नहीं है। वहां से महाराष्ट्र शुरू होता है, वो पहला जिला है। उस प्रकार से गढ़चिरौली को परिवर्तित करने का काम हमारे सरकार के माध्यम से हो रहा है। और ये करते हुए हमने जितने एमओयू किए और जितने इनके साथ हमने समझौते किए और इनको जमीन दी या जो भी हमने फैसिलिटी दी, उन सब में हमने कहा है 80% रोजगार ये स्थानिक लोगों को देना पड़ेगा। और उसी प्रकार से हम लोगों ने इसकी शुरुआत की है। आषाढी एकादशीच्या निमित्तानं तमाम माझ्या वारकरी
संप्रदायाला तमाम भाविकांना आज सगळेजण पांडुरंगाचं दर्शन घेण्याच्या करता पंढरपूरला जात असतात आणि तिथं दर्शन घेत असतात। आजचा दिवस खूप चांगला दिवस आहे। त्याच दिवशी गडचिरोली सारख्या एका दुर्गम असणाऱ्या जिल्ह्यामध्ये, आदिवासी जिल्ह्यामध्ये मोठी गुंतवणूक इस्पात सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी करते। 2,500 कोटीतनं सुरुवात होणार आहे, जवळपास 10,000 कोटीपर्यंत गुंतवणूक होणार आहे। 8,000 इथल्या मुलांना मुलींना त्याच्यातनं रोजगार निर्माण होणार आहे, नोकरी मिळणार आहे, अशा पद्धतीचा हा प्रकल्प आहे। आणि ह्याच्यातून निश्चितपणे त्या परिसरामध्ये आर्थिक सुबत्ता यायला मदत होणार आहे, स्थानिकांना काम मिळणार आहे। डायरेक्ट 8,000 मुलांना मुलींना काम मिळेल, पण इनडायरेक्ट देखील काही रोजगार ह्याच्यातून निश्चितपणे निर्माण होणार आहे। आणि चांगल्या पद्धतीनं गडचिरोलीमध्ये ज्या काही माइन्स इथं मिळालेले आहेत, जे मोठ्या प्रमाणावर रॉ मटेरियल मिळालेलं आहे, ते इतकं फायद्याचं आहे, ते हजारो कोटीचं आहे। म्हणजे अजून आपण अंदाज लावू शकत नाही, कारण त्याच्यातनं स्टील तयार होत असतं आणि त्याला प्रचंड जगामध्ये मागणी आहे, देशामध्ये मागणी आहे स्टीलला। आणि त्याकरता थोडंसं हे सगळं होत असताना मात्र निसर्गाचा कुठं ऱ्हास होणार नाही। विशेषतः इथलं जे काही आपल्याला झाडी पाहायला मिळते, एकंदरीत हिरवागार परिसर पाहायला मिळतो, तिथं पण तेवढंच लक्ष देण्याची नितांत गरज आहे। ते सगळ्या गोष्टी राज्य सरकारकडनं निश्चितपणे केल्या जातील, अशा प्रकारची ग्वाही आणि खात्री मी गडचिरोलीकरांना देतो।